आज आम्ही चाललोय टिटवाळ्यातल्या सगळ्यात प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरला. तर ब्लॉग पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. वा सूटबीट कसा घालून आलाय भाऊ, थाटात आहे. 2-4 आयटम पटवेन आता. सगळ्यांना रिक्षात भरून नीट निघालो आम्ही जायला. सगळ्यात नामवंत आणि पावणारा गणपती म्हणला जातो इथला. बिना किसी देरी के डायरेक्ट दर्शन घ्यायला गेलो. इथं कॅमेरा अलाउड नाही तरी मी एक बारकी क्लिप काढली आहे, तिथलं दर्शन घेऊन टाका तुम्ही. कुठला पण वार असू दे इथं गर्दी फिक्सच असते एवढी. नंतर आपल्या भोलेनाथचं दर्शन घेतलं. तिथं निवांत दर्शन झालं. मंदिरातच एक विहीर होती. या विहिरीत साप आणि मासे सोडलेत. परत आम्ही आलो इथल्या दुकानात गेले नुसतं सिल्वर आणि गोल्ड कलर चमकतोय. जिथं बघल तिथं गोल्ड सिल्वर कलर. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या पण होत्या. महाकालची मूर्ती इथं पाया पडलो अजून एकदा. सगळ्यात डेंजर ही वाघाची मूर्ती दिसत होती. फुकटच्या एसीची हवा खाऊन बाहेर आलो. इथं वॉकिंगला लोक येतात. इथं येडे चाय करतात, माकड चाळी करत होता सागर भाऊ. आम्ही एवढा टाइमपास केला की गेटच बंद झाला. आता वरून चढून जायला लागेल. साईडला तळ होतं. जर पाय घसरला का विषय हाड होईल म्हणून मी सांगितलं कसं चढायचं दाखवलं डायरेक्ट ह्यांना. बाहेरून पहिला नाश्ता केला. मेंदू वडा होता एकदम क्वालिटी. नाश्ता केला म्हणलं आता थंड काय तर पाहिजे म्हणून गोळा खायला आलो डायरेक्ट. सगळ्यांनी वेगवेगळे फ्लेवर घेतलेले. कल्लूडॉनचा काय विषय काय माहित, एकटाच जाऊन खात होता. इथं उसाचा रस प्यायला आलतो. ह्यांचा खुराफाचा आयडिया बघा तुम्ही. ओवर एक्टिंग करता साला, ओवर एक्टिंग की औलाद. तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. आजच्या ब्लॉग साठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.